नमस्कार. मी सौ मुग्धा मनोज पानवलकर, राहणार दोहा कतार, मूळ गाव रत्नागिरी. अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकाचं जागतिक पातळीवर जे आयोजन केलं आहे त्यासाठी आज मी यामध्ये भाग घेतला आहे. त्यांनी एक मला संधीच उपलब्ध करून दिली आहे. अनुराधाताईंनी तर 1 ते 205 मनाचे श्लोक आहे त्याचं अतिशय सुंदर शब्दात निरूपण केलं आहे. त्यातूनच मी काही बोध घेतला आहे आणि आज तुमच्यासमोर व्यक्त होत आहे. मी श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्लोक क्रमांक 1 घेतला आहे. त्याचा थोडक्यात अर्थही सांगणार आहे आणि तो म्हणून दाखवणार आहे. चला तर मग. श्री गणेशाय नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपली जी भारतीय संस्कृती आहे त्यामध्ये श्री गणेशाचे प्रथमपूजन करतो. अगदी सुपारी म्हणून गणपतीला ठेवतो. कोणत्याही घराची वास्तू शांत असू दे, कोणतीही नवीन नोकरी असू दे, कोणत्याही व्यवसाय असू दे, त्या सुरुवातीला आपण गणपतीला वंदन करून त्याची सुरुवात करतो. त्याचप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी श्लोक लिहिताना श्री गणरायाला वंदन केले आहे. त्यानंतर आपल्या तोंडातून जे शब्द उच्चारतात, आपण लोकांशी बोलतो, ते सकारात्मक येण्यासाठी जी वाणची देवता आहे शारदा देवी, तिलाही वंदन केले आहे. आणि पुढील चांगल्या मार्गाने जाण्यासाठी श्रीरामाला त्याचे स्मरण केले आहे. तर मग अगदी आपण थोडक्यात अर्थ बघूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. जो सर्व गुणांचा स्वामी ईश आहे आणि जो निर्गुण परब्रह्माच्या निर्मितीचा मूळ आरंभ आहे, त्या गणाधीशाला गणपतीला आपण नमस्कार करूया. तसेच परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी या 4 प्रकारच्या वाणींची मूळ असलेली शारदा देवी आहे, तिलाही आपण वंदन करूया. यानंतर श्रीरामाच्या अनंत आणि कल्याणकारी मार्गाने आपण आपला पुढील प्रवास सुरू करूया. थोडक्यात काय, आपलं मन हे अतिशय चंचल असतं, कधीही स्थिर नसतं. आपल्या मनात अनेक गोंधळ उडालेले असतात. अरे आज काय करायचं, उद्या काय करायचं, भूतकाळात कधी कधी आपलं मन जातं, भविष्याचा विचार करतं, आत्ता पुढे काय होणार आहे हे आपल्याला सारखी भीती असते. जगात जे काय काय चालू आहे सध्याची परिस्थिती पाहता, तर ते शांत होण्यासाठी त्याची भीती असते. तर ही सगळी भीती घालवण्यासाठी मनाचे श्लोक हे अतिशय उपयोगी पडतात. किमान रोज 1 तरी श्लोक म्हणावा असं मी तरी म्हणते. कारण मी ह्याच्यातून जात आहे सध्या. थोडं टेन्शनचं वातावरणमध्ये चालू होतं, त्यामुळे मी सतत गणपतीची हे करत होते, आरती करत होते, गणपतीचं स्तवन करत होते. तर अशा अनेक ह्याच्यासाठी मनाच्या श्लोकाने आपल्याला खूप शांतता मिळते. आणि आपण दुसऱ्याशी कधी कधी फोनवर बोलतो, कोणी वाटेत भेटला तर आपण आपल्या तोंडातनं शब्द कधी कधी काही वेळेला समोरची व्यक्ती असते तिचा आपल्याला राग असतो आणि कदाचित असं होऊ शकतं की आपण आपल्या तोंडातून काहीतरी वाईट शब्द उच्चारू शकतो. पण त्याआधी आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, नाही, तो कितीही वाईट वागला तरी आपण चांगलंच वागायचं. आणि ही जी वाणी येते ती वाणीची देवता शारदा, हिला प्रथम वंदन करायचं. आपण घराबाहेर पडताना कायम प्रत्येक देवाचं नाव घेऊन आपलं उजवं पाऊल बाहेर ठेवायचं. आणि श्री राघव म्हणजे श्री रामचंद्र हे ज्या चांगल्या मार्गाने त्यांनी अवलंब केला त्या मार्गाचा अवलंब करून आपण आपलं आयुष्य आहे ते अतिशय चांगल्या रीतीने घालवावं. देव असं म्हणत नाही की आपण वाईट करूनच मला भक्ती करा. सगळी भक्ती ही आपल्या मनातली असते. देव हा सर्वत्र असतो. कुणाची हत्या करून, निष्पाप प्राण्यांना मारून किंवा असं काही आपल्याला देव सांगत नाही. ते आम्हाला द्या म्हणजे मी तुम्हाला पावेन असं होत नाही.
प्रत्येकाच्या मनामनात देव पाहिजे. तर श्री समर्थ रामदास रचित मनाचे जे 205 श्लोक आहेत ते अतिशय अर्थपूर्ण आहेत. त्याचं नक्की सर्वांनी स्तवन करा आणि रोज म्हणा. नक्की तुम्हाला शांती लाभेल. धन्यवाद.